हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं कल्याणी की कहाणी 07 या यूट्यूब चॅनलवर. हा व्लॉग आहे माझ्या एंगेजमेंटच्या दिवशीचा, म्हणजे 22 नोव्हेंबरचा. मी सकाळी उठून सगळं आवरून बसले होते, कारण मला लवकरच मेकअप करायसाठी बसायचं होतं, कारण माझ्या एंगेजमेंटचा मुहूर्त हा 10:41चा होता. म्हणून मी आवरून बसले होते आणि वाट बघत होते की माझी मेकअप आर्टिस्ट येईल. त्यानंतर इथे सगळेजण स्वतःच्या तयाऱ्या करत होते, त्यांचे कपडे काढणे, दागिने काढणे, कुठल्या याच्यावर काय छान दिसतंय हे सगळं चालू होतं. आणि सगळेजण एकमेकांसोबत डिस्कशन करत होते की कोण काय घालणार आहे. त्याच्यानंतर मी मेकअप करायसाठी बसले होते. माझी मेकअप आर्टिस्टचं नाव दीक्षा असं होतं. ब्युटिलिशियस मेकअप असं तिचं हँडलचं नाव आहे. तिने माझं खूप सुंदर असं मेकअप केलं होतं. स्टार्टिंगला बघताना मला पण असं वाटलं होतं की हे मेकअप खूप जास्तच व्हाईट दिसतं आहे. मी जास्त अशी ही तर दिसणार नाही ना, एकदम पावडर किंवा पॅची असं मेकअप तर दिसणार नाही ना. तर मेकअप झाल्यानंतर जेव्हा मी बघितलं तेव्हा मला माझं मेकअप खूप आवडलं होतं आणि खूप सुंदर असं तिने माझं मेकअप केलं होतं. आणि नंदिनी म्हणून तिच्यासोबत तिची असिस्टंट होती, जिने माझी हेअरस्टाईल केली होती. आणि तिने पण हेअरस्टाईल करताना खूप छान अशी हेअरस्टाईल करून दिली होती. जसे मी तिला इनपुट्स दिले होते त्याप्रमाणेच तिने सगळं करून दिलं होतं मला. आणि हे मी मेकअप करता करता मध्ये मध्ये जे कोणी येत होतं त्यांच्याशी बोलत होती, त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत होते की हे काम करायचं राहिलं आहे, हे सामान न्यायचं आहे, ते सामान न्यायचं आहे, हे सगळं चालूच होतं मध्ये मध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या लग्नाच्या इव्हेंटमध्ये एंगेजमेंटपासून लग्नापर्यंत मी कुठल्याही याच्यात एक्सटेन्शन्स वापरलेले नव्हते. मी माझ्या ओरिजिनल केसांवरच हेअरस्टाईल केली होती आणि ते केस खूप छान दिसत होते, त्यामुळे मला खूप जास्त छान वाटत होतं. हा माझा फायनल लुक होता, फर्स्ट लुक. आणि आता तुम्ही बघू शकता की मेकअप किती सुंदर दिसतंय, ते किती फ्लॉलेस दिसतंय ते मेकअप. यानंतर आम्ही हेअर स्प्रे करून फायनली हेअर पण सेट करून घेतले होते. मला थोडासा प्रश्न होता मनात की हेअर स्प्रे केल्यानंतर नेक्स्ट डे हेअर वॉश करावाच लागेल का, कारण ह्याच्यानंतर माझे कंटिन्युअस फंक्शन्स पण होते. मेहंदी होती, हळद आणि लग्न पण होतं. तेव्हा मग मी दीक्षाला विचारलं की वॉश करावाच लागेल का म्हणून. तर तुम्ही बघू शकता फायनली हेअरस्टाईल केल्यानंतर असे माझे केस दिसत होते. आणि मी मेहंदी लावलेली नव्हती हाताला एंगेजमेंटच्या दिवशी, कारण मला नेक्स्ट डे माझ्या मेहंदीचं फंक्शन होतं. तर आम्ही इथे मेहंदीचे स्टिकर्स कट करून स्टिकर्स लावत होतो हातावर मेहंदीचे, जे तुम्हाला दिसेलच आता. असे असे कट करून आम्ही स्टिकर्स लावून घेतले होते, जेणेकरून एंगेजमेंटच्या फोटोमध्ये थोडी तरी मेहंदी दिसली पाहिजे. आणि मी फक्त बाहेरच्या भागातच मेहंदी लावली होती, कारण ही मेहंदी रब करून निघणार होती. नंतर नेक्स्ट डे मला मेहंदी काढायचीच होती. आणि इथे आम्ही रील बनवण्याचा प्रयत्न करत होतो, त्यासाठी घेतलेले हे शॉर्ट्स होते. ह्यात पण तुम्ही जवळून बघू शकता की मेकअप किती स्मूथ ब्लेंड झाला. यानंतर मी रेडी होऊन हॉलवर पोचले होते आणि इथे तुम्ही बघू शकता की जी माझी फोटोग्राफर्सची टीम होती ती आली होती. आणि इथे आम्ही माझा सोलो शूट करत होतो. आम्ही हॉलमध्ये जिथे जिथे आम्हाला जागा मिळाली, जिथे जिथे आम्हाला असं वाटलं की चांगले फोटोज निघू शकतात, तिथे प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही फोटो काढले. ते तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघूच शकता की कुठे कुठे आम्ही फोटोज काढले ते. आणि मला फोटोग्राफर पोजेस सांगत होती की अशी पोज द्या, तशी पोज द्या, असं हसा तसं हसा. ते मी कॉपी करण्याचा प्रयत्न करत होते. आणि मला फोटोग्राफर्सनी खूप मदत केली. जेव्हा मला पोजेस करता येत नव्हतं तेव्हा ते मला पोजेस सिम्प्लिफाय करून सांगत होते की काय करायचं आहे काय नाही ते. आणि त्याने खूप मदत झाली आणि जे फोटोज पण आले ते पण खूप सुंदर आले आहेत एंगेजमेंटचे. अजून दे, पैसे नाही लागत आपल्याला. हस, पैसे लागते. येऊन पप्पा आले आता. आता ताईला हसवायला लावू का? आणि हा हॉलमधला डेकोरेशन होतं जिथे आमची एंगेजमेंट होणार होती, त्या स्टेजवरचं हे डेकोरेशन होतं. खूप मिनिमल आणि खूप सुंदर वाटलं होतं, मला तर खूप आवडलं होतं. आणि हे आमचे इनिशियल्स होते, कल्याणी आणि क्षितिज, के.
इथे बाहेर माझा सोलो फोटोशूट चालूच होता आणि तेवढ्यात क्षितिजची पण एंट्री झाली होती. तर मग नंतर आम्ही आमचा कपल फोटोशूट जो होता फर्स्ट आउटफिटवरचा तो सुरू केला आणि त्यातले काही फोटोज आम्ही इथे काढून घेतले होते आणि सगळे बाकीचे गेस्ट येत होते तेव्हा. थोडं ऑकवर्ड होत होतं बट खूप छान वाटत होतं फोटोज काढताना आणि मजा पण येत होती. आणि इथे आमची फोटोग्राफरची टीम आम्हाला सांगत होती स्माईल करा, अशी पोज द्या, तशी पोज द्या आणि ते आम्ही फॉलो करत होतो. इथे घरचे लोक स्टेजवर पूजा मांडत होते एंगेजमेंटची आणि इथे पूजेला सुरुवात झाली होती आणि आमचं बाहेर फोटोशूट चालूच होतं तेव्हापर्यंत. घरचे मिळून सगळं पूजेची आवरसावर करत होते, काय सामान राहिलं आहे, काय आणायचं आहे ते सगळं चालू होतं. त्यानंतर आता मला स्टेजवर जायचं होतं पूजेसाठी आणि माझ्या वेळेवर माझे मामाच दिसत नव्हते, तर सगळेजण माझ्या मामाला शोधत होते. हस ना जराशी, चांगली दिसत आहे, तू बी चांगली दिसत हस ताई. नाही ना आणि मी इथे स्टेजवर एंट्री केली आणि मग आमच्या एंगेजमेंटची पूजा सुरू झाली होती. आणि इथे गुरुजी मला सांगत होते की काय कसं कसं करायचं आहे ते. त्यानंतर सेकंड आउटफिट चेंज करून मी परत स्टेजवर आले आणि परत ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यात 5 सवाष्णी येऊन ओटी भरतात आणि त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत फोटो काढणं हे सगळं सुरू होतं. ह्या हाराचं वजन इतकं होतं की नंतर मला बसता पण येत नव्हतं, बट प्रचंड वजनी असा हार होता. असं ओवाळ. मानस इकडे बघशील, अरे इकडे बघू. पूर्ण का पूर्ण बोल तिच्याशी बोल. गाणं लावायचं खाली जात ए उषाई उहा काढताना ताई मी काय म्हणत आहे तो लेंगा. सगळ्या पूजा झाल्यानंतर आम्हाला रिंग्स एक्सचेंज करायच्या होत्या, तर यात आम्ही कन्फ्यूज होतो की पहिले कोण रिंग एक्सचेंज करणार, मुलगा की मुलगी. आणि त्यात आम्हाला प्रत्येक स्टेजला जेव्हा कुठलं काही होतं तेव्हा आम्हाला थांबून स्माईल करून फोटोसाठी पोस्ट करायचो. त्याच्यामुळे प्रत्येक याच्यात 2-2 मिनटं आम्ही प्रत्येकाच्यात थांबून पोस्ट करून मग नंतरच आम्ही बाकीच्या पुढच्या प्रोसेस करत होतो. इथे सगळेजण मला म्हणत होते की तू खाली बसून रिंगाल, पण मला लेहंग्याच्या कॅनमुळे ते शक्य नव्हतं. बट क्षितिजनी अथक प्रयत्न करून शेवटी मला नीजवर बेंड होऊनच रिंग घातली आणि मला खूप छान वाटलं होतं.
क्षितिज मला विचारत होत्या कुठल्या बोटामध्ये रिंग घालायची, तेव्हा मी त्याला सांगितलं की ह्या बोटामध्ये रिंग घालायची असते. आणि यानंतर मला क्षितिजला रिंग घालायची होती आणि सगळेजण मागून काही ना काही जोक्स पास करत होते, त्याच्यामुळे मी कंटिन्युअस हसत होते. आणि त्या नादात मी विसरून जात होते की मला फोटोसाठी पोज करायचं आहे, आणि आज खूपदा झालं होतं स्टेजवर. आणि नंतर आम्ही बुकेज एक्सचेंज केले आणि आमची एंगेजमेंट झाली, ये फायनली. आणि आम्ही स्टेजवर बसलो होतो. त्या हारांच्या वजनामुळे आम्हाला उभं राहणं शक्य नव्हतं नंतर. मग परत आम्हाला बुके एक्सचेंज करायसाठी उभं राहायचं होतं, म्हणून उभं राहिलो. बुकेज एक्सचेंज केले, फोटोज काढले आणि परत बसून गेलो. काहीतरी बोल, व्हिडिओ आहे, काहीतरी बोला. व्हिडिओ आहे, फोटो आहे सोबत. फोटोही काढले, टेन्शन नको घेऊ. हस थोडी, हस. शिदी जातील असं करायला लाव. असं कर. बोलो जुबा केसरी, बोलो जुबा केसरी. थांब तसंच राहा. ते वाली पोज वाटत आहे, ये रिश्ता क्या कहलाता है वाली. हसतं कमीत कमी. पैसे लागते. इथे आम्ही ट्रान्झिशनच्या रीलसाठी शॉर्ट्स घेत होतो. आम्ही इतक्या सगळ्या ट्रान्झिशनच्या रील्स बघितल्या होत्या, इतके सगळे शॉर्ट्स घेऊन ठेवले होते. फायनली आमची एकही रील बनली नाही, कारण नंतर हळद मेहंदीच्या वेळेस आम्ही परत काही शॉर्ट्स घ्यायचे विसरून गेलो आणि त्याच्यामुळे आमच्या रील्स काही पूर्ण झाल्या नाहीत. बट त्या मेमरीज आहेत, त्याच्यामुळे मी या व्हिडिओमध्ये टाकायचं ठरवलं. आणि आम्ही खूप मजा केली या रील्स शूट करताना. आणि जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा मंडपाचं काम चालू होतं, तेव्हा पूर्णपणे झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी हा मंडप पूर्ण होणार होता, त्याच्यामुळे ह्यात काही नीट दिसत नसेल तुम्हाला. बट इथपर्यंत तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर तुमचे खूप खूप आभार. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आपण असेच पुढच्या भागामध्ये भेटत राहू.